नमस्कार, चला आज आपण बनवूया गणपती बाप्पांच्या आवडीचे तांदळाच्या पिठापासून बनवलेले उकडीचे मोदक। त्यासाठी मी इथे 2 वाट्या ओलं खोबरं, 1 वाटी गूळ, थोडेसे ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर घेतली आहे। आता आपण पॅन गरम करून घेऊयात आणि सर्वात आधी ड्रायफ्रूट फ्राय करून बाजूला ठेवूयात। त्यानंतर गरम पॅन मध्ये ओलं खोबरं आणि गूळ व्यवस्थित परतवून घेऊया। खोबरं आणि गूळ व्यवस्थित एकजीव झाले की त्यामध्ये ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर मिक्स करून घेऊयात। त्यानंतर एका कढईमध्ये 2 वाट्या पाणी चांगले गरम करून त्यामध्ये 1 चमचा तूप आणि चवीनुसार मीठ टाकून झाल्यानंतर तांदळाचे पीठ टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 5 मिनिटात आपली तांदळाची उकड तयार होईल। त्या उकडीपासून आता आपण पाऱ्या बनवून आपल्याला हवे तसे मोदक बनवून घेऊयात। मी हे मोदक कुकरमध्ये उकडवून घेतले आहेत। मंद आचेवर 1 किंवा 2 शिट्ट्यांमध्ये आपले मोदक चांगले तयार होतात। आत्ता येणाऱ्या गणेश चतुर्थीला तुम्ही सुद्धा असे झटपट बनणारे चविष्ट मोदक नक्की ट्राय करा।